नमस्कार बालमित्रांनो, आज आपण घटक 7वा शिष्यवृत्तीमध्ये पाहणार आहोत सम संख्या, विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या त्याचबरोबर मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या यांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. प्रथमतः आपण समसंख्या पाहूया. इयत्ता 3री 4थी मध्ये याबद्दल तुम्हाला माहिती झालेली आहे. तुम्हाला सेमी इंग्लिश मध्ये ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या, ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या हे पाहिलेलं आहे. आता आपण समसंख्या आणि विषम संख्या याबद्दल जास्तीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, समसंख्या कशाला म्हणतात? ज्यावेळेस आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या मोजता तुम्ही सहज सांगता 2, 4, 6, 8, 10, 12 या संख्या ज्या आहेत एक आडी एक येणाऱ्या त्या समसंख्या असतात. आणि 1, 3, 5, 7, 9, 11, 13 या विषम संख्या असतात. परंतु मोठ्या जर संख्या असतील 10 अंकी, 8 अंकी, 11 अंकी, तर यावेळेस तुम्ही गोंधळून जाता आणि तुम्हाला समसंख्या कशाला म्हणतात हे सांगता येत नाही, ओळखता येत नाही, चुकता बरेच मुलं. तर आपण समसंख्या नेमकं कशाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी पाहूया. तर समसंख्या ज्या असतात या समसंख्याच्या एकक स्थानचा अंक जो असतो, आपण एकक स्थानच्या अंकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ती संख्या पाहिल्या एकक स्थानचा अंक पाहिल्यानंतर आपणाला ती सम आहे का विषम आहे ती संख्या ओळखता आली पाहिजे. तर समसंख्या ज्या अशा संख्या आहेत की ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक एकतर 0 किंवा 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक असतो. हे सगळेच अंक एका वेळेस त्या ठिकाणी एकक स्थानी येऊ शकत नाहीत. तर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक जो असतो तो एक अंक त्या ठिकाणी असेल तर ती समसंख्या असते. म्हणजे पहा, समसंख्येची व्याख्या: संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक असतो. आता मी लिहिलं 48. तर 48 लिहिल्यानंतर हा जो अंक एकक स्थानचा आहे तो 8 आहे. म्हणजे एकक स्थानी 8 असलं तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. म्हणून 48 ही समसंख्या आहे. समजा मी या ठिकाणी लिहिलं 84 लिहिल्यानंतर पहा त्या ठिकाणी हा एकक स्थानचा अंक आहे 4 आणि एकक स्थानी जर 4 असेल तर आपण त्याला सुद्धा समसंख्याचा म्हणतो. त्यानंतर 3 अंकी एखादी संख्या पाहूया. 106 लिहिल्यानंतर आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. एकक स्थानचा अंक या ठिकाणी 6 आहे म्हणून 106 सुद्धा त्या ठिकाणी समसंख्या आहे. आणखी मोठी संख्या आपण त्या ठिकाणी घेऊया 4 अंकी 9992. तर ही संख्या पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. एकक स्थानचा अंक या ठिकाणी 2 आहे आणि 2 असल्यामुळं ती सुद्धा समसंख्या आहे. अशा पद्धतीनं कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येचा एकक स्थानचा अंक जर आपण लक्षपूर्वक पाहिला तर ती समसंख्या असते. मी या ठिकाणी संख्या लिहितोय पहा. समजा 10,08,000. या ठिकाणी 10,08,000 लिहिल्यानंतर या ठिकाणचा अंक तुम्ही समजून घ्या. एकक स्थानचा अंक 8 आहे आणि तो 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक असल्यामुळं ही सुद्धा समसंख्या आहे. त्यानंतर समजा 11,11,11,110 सगळे एक एक लिहिले, पण आपल्याला एक लिहित म्हणून ते विषम नाही, तर तो एकच स्थानचा अंक पाहिजे आहे. तो एकच स्थानचा अंक 0 आहे म्हणून ही सुद्धा समसंख्या आहे. आणखी एक सोपी करून व्याख्या सांगितलं गेलं तर पहा, ज्या संख्यांना 2 ने भाग जातो किंवा ज्या 2च्या पटीमध्ये संख्या असतात त्या सुद्धा सर्व संख्या समसंख्या असतात. म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या ह्या समसंख्या असतात. त्यामुळं समसंख्याबाबत तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहणार आहोत विषम संख्या. जसं हे अंक पाहिले 0, 2, 4, 6 किंवा 8 लक्षातच ठेवायचे. त्याच पद्धतीनं ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 या 5 अंकापैकी एक अंक असतो ती सुद्धा विषम संख्या असते. त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. किती अंक असू द्या, फक्त आपल्याला
एकक स्थानचा अंक त्या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे 1, 3, 5, 7 आणि 9 हे यापैकी एक अंक असेल तर ती विषम संख्या ठरते. आता समजा मी या ठिकाणी लिहिलं 21. 21 नंतर हा अंक पहा 1 आहे म्हणून ती विषम संख्या आहे. समजा मी लिहिलं 449. 449 लिहिल्यानंतर हा जो अंक आहे 9 तो एकक स्थानी आहे आणि 9 अंक जर एकक स्थानी असेल तर ती सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे. समजा लिहिलं मी 10,005 ही संख्या लिहिली. 10,005 संख्या लिहिल्यानंतर त्या ठिकाणी 5 हा अंक पाहिला तर तो 5 अंक एकक स्थानी आहे, त्यामुळे ही सुद्धा विषम संख्या आहे. अशा पद्धतीनं विषम संख्या ओळखताना सुद्धा आपल्याला तो अंक एकक स्थानचा पाहावा लागतो. परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं 1, 3, 5, 7, 9 आणि 0, 2, 4, 6 किंवा 8 सम संख्याबाबत हा 0, 2, 4, 6 किंवा 8 आणि विषम संख्येबाबत 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीने ह्या विषम संख्या आपल्याला लिहिता येतील. समजा इथे लिहिली 8,88,887 सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला तोंडी सुद्धा कळालं पाहिजे. या ठिकाणचा अंक आहे 7 आणि ह्या 7 अंक असल्यामुळं ही सुद्धा विषम संख्या आहे. पाहून या ठिकाणी लगेच आपण संख्या आणि व्याख्या लिहून घ्या. त्यानंतर पुढे पाहूया लगतची पुढची समसंख्या काढणे. लगतची पुढची समसंख्या काढण्यासाठी आपल्याला एक संख्या मानूया x समसंख्या आणि त्याच्या पुढील समसंख्या काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 2चा फरक असतो प्रत्येक संख्यामध्ये. म्हणजे समजा पहिली समसंख्या समजा 2, त्यानंतर 4, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. त्या पद्धतीनं कुठलीही पुढची संख्या समसंख्या काढायची असेल तर x अधिक 2 त्या ठिकाणी करावं लागतं. आणि समजा मागची काढायची असेल तर x वजा 2 करायचं. तसंच लगतची पुढची विषम संख्या काढायची आहे. लगतची पुढची विषम संख्या काढण्यासाठीही आपण विषम संख्या समजूया कुठलीही एक x आणि त्याच्या पुढची विषम संख्या काढण्यासाठी सुद्धा आपल्याला x अधिक 2 त्या ठिकाणी लिहावं लागतं. त्याचबरोबर मागची जर विषम संख्या काढायची असेल तर त्याला x वजा 2 त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे समजा बघा पहा 12 आपण ही समसंख्या घेतली तर त्याची पुढची समसंख्या काढायची आहे. कोणती आहे? 12 अधिक 2 14. बरोबर आहे. 12 अधिक 2 14 ही समसंख्या त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर मागची काढायची समसंख्या लगतची 12 वजा 2 10 आलं तर ती 10 ही समसंख्या आली. त्यानंतर अशाच पद्धतीने विषम संख्या समजा 51 ही विषम संख्या घेतली त्याच्या पुढची विषम संख्या काढायची आपल्याला तर 51 अधिक 2 53 तर ती विषम संख्या आली. अशा पद्धतीनं x अधिक 2 आणि x अधिक 2 कशासाठी वापरायचं हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर पुढे आणखी एक महत्वाचं आहे 2 समसंख्यांची बेरीज सम येते. आता पाहूया आपण येते का. आपण ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. 2 समसंख्यांची बेरीज सम येते. 2 समसंख्या घेऊया, छोट्याशा घेऊया. पहिल्यांदा समजा 4 घेतली आणि दुसरी घेतली 8. 4 आणि 8 बेरीज केली 12 आली. म्हणजे 2 समसंख्या, 4 पण समसंख्या, 8 पण समसंख्या आणि ही उत्तर आले 12 ती पण समसंख्या होते. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. समजा 50 ही एक समसंख्या घेतली, दुसरी घेतली 100 आणि या दोन्ही समसंख्यांची आपण बेरीज केली 100 आणि 50 150 तर ही 150 सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे नियम आपल्याला काय समजला 2 समसंख्यांची बेरीज सम येते. त्यानंतर दुसरं विधान पाहूया 2 समसंख्यांचा गुणाकार सुद्धा सम येतो. 2 समसंख्याचा गुणाकार जर केला तर तो सुद्धा सम येतो. पाहूया आपण हेच वरचं उदाहरण घेऊया. 4 गुणिले 8 बरोबर 4 8 32 किंवा 8 चोक 32 32 आलं तर 2 समसंख्यांचा गुणाकार सुद्धा समच येतो. याला उदाहरण घेऊनच आपण करायचं. परीक्षेत असं विधान आलं तर एक उदाहरण छोटं घ्यायचं 1 ते 10 पर्यंत अंकाचं आणि करून पाहायचं. दुसरं उदाहरण समजा वरच घेऊया 50 गुणिले 100 5 1 5 आणि वर 3 शून्य या ठिकाणी आले 5000 आलेले आहे आणि ही 5000 सुद्धा समसंख्याच आहे. त्याचबरोबर तिसरं विधान पाहूया विषम संख्याबाबत
दोन विषम संख्यांची बेरीज सम येते. म्हणजे दोन विषम संख्या एकत्र केल्या त्यांची बेरीज जर केली तर ती सुद्धा सम येते. पहा, मी 5 एक विषम संख्या घेतली आणि दुसरी विषम संख्या घेतली 9 आणि 9 आणि 5 यांची बेरीज केली. 9 5 14, तर ही 14 ही सम संख्या आली. म्हणजे विषम संख्यांची बेरीज विषम येत नाही तर ती सम येते. दुसरा उदाहरण पाहूया. समजा 11 अधिक 15, 11 अधिक 15 या दोघांची बेरीज केली. 5 आणि 1 6, 1 आणि 1 2, 26 आलं. 15 आणि 11 26 आलं. ही 11 विषम संख्या आहे, 15 विषम संख्या आहे. दोघांची बेरीज जी आली 26 ती मात्र सम संख्या आहे. आणि शेवटचं विधान पहा, दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम येतो. दोन विषम संख्या जर आपण घेतल्या तर त्या दोन विषम संख्यांचा गुणाकार मात्र विषम येतो. पहिल्या तिन्ही विधानामध्ये समच येतं. दोन सम संख्यांची बेरीज सम येते, दोन सम संख्यांचा गुणाकार सम येतो, दोन विषम संख्यांची बेरीज सम येते आणि शेवटी मात्र दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम येतो. हे उदाहरण पाहूया. 5 गुणिले 9, 5 9 45. ही 45 ही विषम संख्या आली कारण त्याच्या एकच स्थानी 5 हा अंक आहे. अशा पद्धतीनं सम संख्या आणि विषम संख्याच्या बाबतीत आपण ही माहिती पाहिलेली आहे. उद्याच्या तासाला आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहणार आहोत. धन्यवाद.